अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये। घरात देवघर नेमके कोठे असावे, देवाऱ्याचे नियम, शास्त्र व योग्य दिशा। घराला घरपण येण्यासाठी पूजापाठ, भजन, भोजन या सर्व गोष्टींचा अंतर्भाव असतोच। परंतु देवघर आणि देवारा कसा आणि कोणत्या दिशेला असावा याचे शास्त्रयुक्त मार्गदर्शनही अनेक जण घेत असतात। पूजाघर म्हणजे घरातील सर्वात महत्त्वाची जागा, घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा। घर लहान असो किंवा मोठे, घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात। घरात जागा कमी असल्यास देवघर कोठे असावे, देवघरासाठी योग्य दिशा कोणती, जाणून घेऊया देवघरासंबंधित काही खास आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी। स्वयंपाकघरातील देवघर घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचन मध्ये ईशान्य कोपरा म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवू शकता। देवघर ईशान्य दिशेला असावे, कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य पश्चिम दक्षिण कोपऱ्यातून बाहेर पडते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते। घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जिथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोचेल। ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरामधील विविध दोष आपोआप नष्ट होतात। सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते। तसे सांगितले जाते, पूजा घरात दिवा, समई, निरांजन अग्नेय कोपऱ्यात ठेवले तर धूप, अगरबत्ती स्टँड वायव्य कोपऱ्यात ठेवावे। पूजा घरात पांढऱ्या पिवळसर रंगाची संगमरवरी फरशी जरूर बसवावी। देवघरातील मूर्ती देवाच्या तसबिरी दक्षिण भिंतीला लावू नयेत। देवाऱ्याच्या अगदी समोर तिजोरी नसावी। देवाऱ्याच्या वरील बाजूस निर्माल्य माळा असू नयेत। तसे कोणत्याही प्रकारची अडगळही नसावी। प्राचीन मृत्यूचे भंग औषध देवघरात पूजा घरात ठेवू नये। देवघरात कमीत कमी मूर्ती अगर तसबिरी असाव्यात। कुलदेवीचा ताक, मूर्ती अथवा तसबीर, इष्ट देवतांचे फोटो अगर मूर्ती, लंगडा बाळकृष्ण, नंदी, नागविरहित शंकराची पिंड काळ्या दगडाची किंवा पंचधातूची असावी। देवाऱ्यातील सर्व मूर्तींचे तोंड पश्चिमेस असावे, म्हणजे पूजा करणाऱ्या यजमानाचे तोंड पूर्वेस होईल। अशा पद्धतीने मांडणी करावी। शंखांचे निमुळते टोक दक्षिणेकडे तर शंकराचे पिंड, शिवलिंगाचे निमुळते टोक उत्तरेकडे करून ठेवावे। पूजा घरात तोरण असावे, उंबरठा असावा।
मंदिरात गेल्यावर प्रदक्षिणा का घालतात? वाचा शास्त्र, प्रकार व नियम. देवघरात शिवलिंग ठेवावे का? देवघरात जास्त मोठ्या मूर्ती नसाव्यात. शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेवू नये. ज्या शिवलिंग असेल तर तिथे अंगठ्याच्या आकारा एवढेच असावे असे सांगितले जाते. तसे देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक असते. एकापेक्षा जास्त शिवलिंग घरात असणे शास्त्रात वर्ज्य मानले गेले आहे. अन्य देवी देवतेच्या मूर्ती छोट्या आकाराच्या असाव्यात. घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल तिथे चमड्यापासून तयार केलेल्या वस्तू, चप्पल्स, बूट्स घेऊन जाऊ नये. देवघरात पूजेचे किंवा पूर्वजांचे फोटो लावू नयेत. पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे. देवघराच्या खोलीत पूजेशी संबंधित सामानच ठेवावे असे सांगितले जाते. देवघरात काय करू नये? देवघरात महादेव, शंकरांची मूर्ती, अगर पोठो पूजले जाऊ नये अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. देवघरात शनीचा किंवा शनीची पूजा करू नये. घरात मारुतीचा फोटो कोठेही असल्यास चालेल, पण देवघरात ठेवू नये. असे म्हटले जाते, देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये. गुरु व शिष्य यांचे एकत्र वेळी पूजा करू नये असे सांगितले जाते. देवघरात यंत्रे असल्यास ती उभी मांडू नयेत. जमिनीशी समांतर मांडावीत. एकाच देवाच्या 2 अगर जास्त मूर्ती पूजेत असू नयेत. एकाच देवतेची मूर्ती व तस्वीर, फोटो असेल तर हरकत नाही. हेही महत्वाचे, देवघरात स्टोरेज करताना तेल, वाती, अगरबत्ती, तूप या साहित्याचा विचार करून कप्पे बनवावेत. शिवाय हात पुसायला रुमाल लागतात. देवाचे वस्त्र असतात. तामण, तांब्या अशा वस्तूंसाठी एक नीट जागा हवी. देवघरातील सजावटीचे सामान पण तिथेच राहील याची काळजी घ्यावी. काही घरांमध्ये अगदी कमी जागा असते. तिथे देवघर भिंतीला अडकावे लागते आणि उभ्याने पूजा करावी लागते. अशा ठिकाणी पूजेचे साहित्य अगर अन्य ठिकाणी पण पटकन हाताला लागेल असे ठेवावे. योग्य त्या प्रकाश व्यवस्थेमुळे देवघराचे सौंदर्य वाढते. योग्य प्रकाश व्यवस्था देवघराच्या शांततेवर व पावित्र्यावर भरच घालते. देवघरात प्रकाश व्यवस्थेबरोबरच हवा खेळती राहण्याचा विचारही महत्त्वाचा असतो किंवा आहे असे सांगितले जाते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.